2020 डबल बारी महिलांचा जंगी सामना आयोजित करण्याची संधी दिली. त्यानिमित्त
त्याचप्रमाणे तळवडे गावच्या सन्माननीय सविता गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं लाख मोलाचं असं पारितोषिक स्वीकारते. धन्यवाद. हार्मोनियमचा आवाज कमी करा. या मंडळाचे कार्यकारी मंडळ सन्माननीय अध्यक्ष श्री दीपक धर्माजी सोडिये, त्याचप्रमाणे सचिव श्री प्रदीप भिकू शृंगारे, खजिनदार सन्माननीय श्री गोपाळ प्रकाश कावळे यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष कुमार हरेश महादेव पवार, उपसचिव कुमार विजय दिलीप पवार, उपखजिनदार श्री महेश अनंत निंदे आणि कार्याध्यक्ष श्री सतीश गोविंदराव शिंदे. त्याचप्रमाणे सल्लागार श्री विष्णू शांताराम कापणे, श्री सतीश भगवान चितळकर, त्याचप्रमाणे श्री मंगेश अनंत निंदे यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच पूजा कमिटी वसंत रामचंद्र गोताड, सन्माननीय गंगाराम बाबू कुंभार, तसेच कुमार सुनील शांताराम तावडे, श्री बाबाजी धोंडू जगदाळे, तसेच श्री अनंत गजानन मांडके यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे सर्व चाळकऱ्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच मगाशी आलेले आपले मान्यवर, आपल्या सर्वांचे लाडके नेते यांनी सन्माननीय सुरेशजी शिंदे यांनी माझ्यासाठी 500 रुपयाचं असं बहुमोल असं पारितोषिक दिले. त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच श्री समर्थ सेवा मंडळ केदारेश्वर मंदिर पुजारी सन्माननीय बाबाजी जगदाळे, अनंत मांडके, वसंत गोताड आणि सुनील तावडे यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आले. त्यांचे लाख लाख आभार मानते. आमचा दोन्ही बुवांचा आवाज कसाही असो, पण तो एकदम गोड करून तुम्हा सर्व भजनी श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत ते म्हणजेच अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ सन्माननीय अनंत बाई, खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशी त्यांची साऊंड सर्व्हिस आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. सर्वप्रथम ज्यासाठी बुवा येथे आपण आलो त्या भगवंताचं नामस्मरण करूया. त्या भजनाक्षरा खूप उशीर झाला होय ना. असं बुवा लय बाहेर या सकाळी 4 वाजता सगळ्यांना उठू केला. आम्ही आपले लेबी लाव पहिलो नंबर लावला, पण जोडी बाकी भारी निवडला. एक गुलाबजाम आणि एक रसगुल्ला. म्हणजे हॉस्टेस कुठ्या दोघंही आम्ही बोल, म्हणजे दोघांचाही एकमेकांवर भरपूर प्रेम आहे. फक्त पाक काय तो घट होतो नाही बुवा. खरोखरच आज बुवा आपलं कोकण कलावंतांची खाण आहे आणि कलावंतांची खाण असलेला कोकण भजन कीर्तन दशावतार नमन, तसेच ही भजनाची संस्कृती ज्या उत्साहाने बुवा आपण कोकणामध्ये जपतोय जोपासली आहे, तसंच बुवा आपला कोकणी माणूस या मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये कामानिमित्त स्थानिक होऊन काय ते घाण पोरगी ते फटाकडे लावला असतं चांगला तिकडे तुम्ही म्हणून तिकडे कोण ते काम करायला प्रश्न नाही होय ना. ते काय म्हणायचे जय जय रामकृष्ण हरी यांच्या भजनापेक्षा आम्ही आहे मस्करी केलेली भजन. पण खरोखरच तुमच्यासारखे भजनी श्रोते हवे तर भजन कसा रंगतदार होत जाईल. नाही तर मी हाय बोंबाटतो आणि बुवा आपल्याकडे बोंबाटतो आणि दोघांच्याही गाणे आणि बोलणे जर तुमचं टाळ्यांचो रिस्पॉन्स येणार नाही तर
आमका दोन्ही बुवांका असं वाटत की खरीतरी आम्ही टाकल्यांच्या गल्लीत थोडी होईल असं काय होऊन देऊ नको. पण खरोखरच आज या तुम्ही मुंबईसारख्या या मोठ्या शहरामध्ये कामानिमित्तानं या शहरामध्ये येऊन स्थानिक झालात. पण खरोखरच या कोकणची संस्कृती तुम्ही आजही जपलात. खरोखरच तुमचे चाळकरांचे अभिमान वाटेल असं बुवा आहे. कारण खरोखरच या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण बुवा आज आपल्या भोजनाची संस्कृती या ठिकाणी जपली जाते. कारण बघा कोकणी माणूस आपला सण उत्सव आताच शिकवू येतं लोक होय ना. आणि हा कोकणी माणूस बुवा शिगम्यात जरी बॉसने सुट्टी दिला नाही तरी तो गावात जाऊची तयारी करतो. फक्त एक नारळ घेऊन जातो की बॉस नाही बघा. पण किती अडचण असू दे पण कोकणी माणूस ह्यो बुवा शिगम्याच्या दिवसात ह्यो गावात जातात. कारण इतर वेळी आपण त्या भगवंताच्या मंदिरात त्याचे दर्शन घेण्यासाठी जातो. पण या शिगम्याच्या दिवसात तो भगवंत आपल्या घरोघरी येतो. ही खरी बुवा आपल्या कोकणाची संस्कृती आहे. पण खरोखरच आज या ठिकाणी आम्ही खूप दुरून दोन्ही बुवा त्यांच्या ऐकण्याची मनस्थिती काय मला काय आम्ही आपले बदल करून घरात ऐकणार आज तुम्ही आपलं सुरू करू. हॅलो. खरोखरच आज एवढ्या दुरून म्हणजे 600-700 किलोमीटरहून आज या स्टेजवरती आम्हा दोन्ही कलाकारांना म्हणजे एकदम छोट्या कलाकारांना या ठिकाणी तुम्ही या हरिनाम करण्याची संधी दिला. तर या समर्थ सेवा मंडळाचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा लाख लाख आभार मानते आणि या भजन रूपी सेवेला सुरुवात करते.
अरण्य सिंधू भवदुःखहारी तुझा वीण शंभो मज गोरा 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 ओम नमः शिवाय 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 पुंडलिकावरदे श्री सन्माननीय रामचंद्र शुक्ल आमचे काका मोंड गावठाण तालुका देवगड यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिकाने स्वीकारते. धन्यवाद. खरोखरच आज या ठिकाणी नामस्मरण होणं गरजेचं आहे. कारण जीवन जगायचं असेल तर आपल्याला पैशांची गरज असते, पण या भवसागरामधून जर तारून जायचं असेल, तारायचं असेल तर आपल्या मुखात हे हरिनाम असायलाच पाहिजे. आणि खरोखरच आज या समर्थ सेवा मंडळाने, आज या तुळशीत पाड्याने आज या भजनाला पसंती दिली आहे. कारण बघा, आपली संस्कृती पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केलाय. आणि खरोखरच या समर्थ सेवा मंडळाचं आयोजन नियोजन अगदी खरोखरच छान आहे बघा. कारण एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, नीट ऐका, ऐकशाल ना, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल किंवा एखाद्या चाळीचा विकास करायचा असेल किंवा वाडीचा विकास करायचा असेल तर त्यासाठी 4 जण लागतात. कोण माहित? 4 जण लागतात. एक म्हणजे पैसा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने मंडळासाठी पैसा द्यावा. दुसरं म्हणजे वेळ, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने मंडळामध्ये जाऊन वेळ द्यावा. आणि ज्याच्याकडे कष्ट आहेत त्याने मंडळामध्ये जाऊन कष्ट करावे. पण या तिघांपैकी ज्याच्याकडे कायच नाही त्यांनी निदान गप्प तरी बसवतो. कारण या पहिल्या तिघांची कायच अडचण नसता, पण ज्याच्याकडे कायच नाही, ज्याच्याकडे कायच नाही त्याचीच वळवळ जास्त असतात. आणि ही चळवळ आपली चळवळ मोडीच काढता. म्हणून असल्यापासून लांब राहू, बरोबर ना? कारण बघा, खरोखरच आज या ठिकाणी आल्याच्या
नंतर एक समाधान वाटलं, म्हणजे आज ही पेटी जी मी वाजवते आजच्या या भजनासाठी म्हणजे भेटतात की नाही, भेटतात की नाही. कारण ज्यांनी सांगितलं की बुवा पेटी घेऊन जाते तो फोनच लागत नव्हतो. मग आमच्या सोडगे काकांना फोन केला, म्हटला पेटीचा म्हटलं प्रॉब्लेम झाला. त्यांनी अगदी सांगितलं बिनधास्तपणे की तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही पेटी या ठिकाणी आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो. तर खरोखरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पेटी आणली आणि ज्यांची ही पेटी आहे ते म्हणजेच या भांडूप शहरातले सन्माननीय बुवा सुयश काराणे यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे उत्कृष्टपणे असं आमचं बुवा स्वागत करण्यात आलं. हळदी कुंकूला म्हणजे पहिल्यांदा असं वाजत गाजत आणलं दोन बुवांका. एका दोन लोक कोकडे नाचत होते, पण मी हात धरलोय गप्रो. खरोखरच असं पहिल्यांदा झाला दोन बुवांका एकत्र. आणि त्याचप्रमाणे जेवण सुद्धा अतिशय सुंदर होता. बुवा जेवलास ना नक्की नाही, ट्रेन मधला जरा इलास तेवढं इलास. तर खरोखरच जेवण सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं होतं. त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानते. आज महाशिवरात्री आहे आणि त्या निमित्तानं आम्हा दोन महिलांना या ठिकाणी बुवा हा सन्मान दिला आहे भजन करण्याचा. आणि ही बुवा पुण्याई बुवा आपली नाही. आज आपण भजन करतोय या नारद मुनींच्या गादीवरती बसतो, ही बुवा आपली पुण्याई नाही, ही पुण्याई बुवा आपल्या आई वडिलांची. आणि आज माझं भाग्य तो की माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखरच माझ्या वडिलांसाठी आणि माझे माहेरचे गावकरी सुद्धा सगळे भय होतो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी तुमची सगळ्यांची लेखच होय असं समजावी, माका सांभाळून घ्या. कारण आवाज बुवा अजूनच सुधारलो नाही, कधी बसलो बुवांना पण माहिती नाही. पण खरोखरच माहेर हा असं समजूनच मी भजन करणार. आज बुवा सगळ्यांना सांगतो म्हणजे माझा माहेरचा नाव अक्षता अनुभव इकडे लिहिलेला साची मुळं लागल्यानंतरचा. पण खरोखरच एका आपण म्हणतो की आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये वावरते, होय ना. पण तिकडे जर घरसून आपल्या नवऱ्याचो, आपल्या वडिलांचो, आपल्या भावाचा सपोर्ट नसेल तर ती पुढे येऊ शकते काय हो. मग तिच्या मागे सुद्धा एक खंबीर पुरुष उभा, म्हणून आज ती या क्षेत्रामध्ये आहे. तसंच आज बघून गेल्यास तर आज हे भजन मी कोणामुळे करते तर पहिले म्हणजे माझे वडील आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर आणि सासरे, म्हणजे स्वामी समर्थांचा आणि दत्तगुरूंचा जन्म अवतार माझ्या आज पाठीशी आहे. म्हणून आज मी या भजन क्षेत्रामध्ये खरोखरच त्यांच्यासाठी एकच जोरदार करायला. खरोखरच बघा आपण म्हणतो बघा या भारतामध्ये बुवा 51 शक्तिपीठ आहेत. आज महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत कारण महाराष्ट्र सरकारने सुद्धा बुवा त्या मान्य केला आहे. म्हणून आज त्यांना सगळीकडे आरक्षण आहे. हाफ तिकीट होय ना, लाडकी बहीण पैसे येतात ना तुमचे, माझे शिरपेटले बंदच झाले. आमच्या गाडीला नाव आलं ना तुमच्या इथे सगळ्यांचे. बुवा तुझे तू लहान तू बहीण नाही तुमची मुख्यमंत्री लहान असो. तर या महाराष्ट्रात जशी भारतामध्ये 51 शक्तिपीठे आहेत तशी आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. बघा जशी आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ देवीची आहेत तशीच प्रत्येकाच्या घराघरात 3.5 शक्तिपीठ आहेत. कोणाला माहिती आहेत का? पहिलं शक्तिपीठ म्हणजे आपली आई, दुसरं शक्तिपीठ म्हणजे आपली पत्नी आणि तिसरं शक्तिपीठ म्हणजेच आपली बहीण. ही झाली 3 शक्तिपीठ आणि अर्ध शक्तिपीठ म्हणजे 3.5 शक्तिपीठामधलं अर्ध शक्तिपीठ म्हणजेच आपली मुलगी. ही दिल्या घरची म्हणून ते अर्ध शक्तिपीठ. अशी 3.5 शक्तिपीठ आपल्या प्रत्येकाच्या घराघरात आहेत. पण या ठिकाणी एक सांगण्याची विनंती
सरकारचे लाडकी बहीण योजना 1,500 रुपये घेतो, पण त्यापेक्षा आज महिला सुरक्षित आहे का, याकडे सरकारने जास्त लक्ष दिलं पाहिजे. पण खरोखरच आज तुम्ही प्रत्येकाने महिलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण बघा, एखादा पुरुष असतात तो देवळात बसत कौल लावी आणि सांगणार की देवी मागता पाव, देवी मागता पाव. दिवसभर देवळात बसणारी सांगणार मी घरी जाऊन 7:45 करणार आणि बायको घरी जाऊन धुणार. असं देवी पावात करावं नाही ना. म्हणून प्रत्येकाने आपल्या पत्नीचा, आपल्या बायकोचा, आपल्या मुलीचा, आपल्या बहिणीचा आदर केला पाहिजे. आज बुवा या भजनाच्या माध्यमातून सांगण्याची काळाची गरज आहे. या ठिकाणी शंभूदेवांचं एवढं सादर करते. कैलासवासी धर्माजी हरी सोडी यांच्या स्मरणार्थ आज त्यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. खरोखरच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी त्या भगवंताचरणी प्रार्थना करते. त्यांच्या स्मरणार्थ श्री दीपक धर्माजी सोडी अध्यक्ष शिवसेना 109 गटप्रमुख यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिकाने स्वीकारले. आज महाशिवरात्र. खरोखरच कोणी त्यांचं धावा करो, कोणी त्यांचं नामस्मरण करो, त्या प्रत्येकाच्या हाकेला धावणारा असा भोळा सांब सदाशिव. कारण बघा, ज्यावेळी देवांनी समुद्र मंथन केलं त्यावेळी 14 रत्ने बाहेर पडली आणि ही 14 रत्ने देवांनी आणि दानवांनी आपापल्यामध्ये वाटून घेतली. 13 रत्ने देवांनी आणि दानवांनी आपल्यामध्ये वाटून घेतली आणि 14वं रत्न जे होतं ते देवांनी घेतलं आणि कैलास पर्वतावर शंभूदेवांकडे गेले आणि सांगितलं देवाला, शंभूदेवाला, की आम्ही समुद्र मंथन केलं आणि त्यातून 14 रत्ने बाहेर पडली, त्यातली 13 आम्ही वाटून घेतली आणि 14वं रत्न तुम्हाला आणलंय. एक कोणतं रत्न? हलवल, विष. ते शंभूदेवांकडे नेल्यावर शंभूदेवांनी ते प्राशन केलं. पण ज्यावेळी शंभूदेवांनी ते विष प्राशन केलं, हलहल विष प्राशन केलं, त्यावेळी त्यांच्या अंतरात्म्यातून बुवा एकच नामस्मरण आलं. आणि ते नामस्मरण काय असेल बुवा माहिती आहे? काय हो माहित आहे म्हणतात. तर त्यांच्या अंतरात्म्यातून व एकच नामस्मरण आलं. ते म्हणजेच ज्यावेळी त्यांनी प्राशन केलं त्यावेळी राम 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 असं त्यांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं. आणि त्या हलालाला सुद्धा, त्या विषयाला सुद्धा प्रश्न पडला की या शंभूदेवांच्या अंतरात्म्यामध्ये एवढं नामस्मरण चालू आहे त्या भगवंताचं, तर मी आतमध्ये प्रवेश कसा करू? तर ते विष त्यांच्या गळ्याजवळच बुवा ते थांबलं आणि त्यांचा हा कंठ निळा झाला. म्हणून त्यापासून त्यांना निळकंठ नाव असं पडलं आणि त्यापासून बुवा निळकंठ म्हणून ते ओळखले जातात. या ठिकाणी शंभूदेवाचे नोटीस सादर करते. सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना, विनराया तुझिया विनर्जना, विनराया तुझिया विनर्जना, रंगमंचनी या
Thank you.
सामर्थ्य दाखवलं ते म्हणजे भक्त पुंडलिक याने बघा आई वडिलांची मनोभावे सेवा केली आणि एक समाजाला आदर्श घालून दिला. काय आदर्श असेल हे पिलांनी या तुमका ऐकूचा कारण हे तुमच्यासाठी महत्वाचं ऐकशाल ना. भक्त पुंडलिक माहित हो कारण आजकालच्या मुलांचा जर विचार केला रामाची सीता कोण आणि गणपती काय आवडता हा लय भारी सेमी इंग्लिश हा ए बाबू आवडतं होच तू हा अहो मगाशी आम्ही लावला आजोबानेच्या मालिका लावला कशी माहिती आहे सेमी इंग्लिश मध्ये होतो आजोबाने ए बाबू जरा उभं राह सेमी इंग्लिश ना हा आजोबांच्या मालिका लावलेली होती आता परत चालू केल्या जाते परत दाखवतो म्हणजे झालेल्या मालिका परत दाखवतो ती होती ती मध्येच रात्रीच खेळत आली ती लावलेली होती आजोबांना काय माहित नाही एका विचारलं या मालिकेचं नाव काय रे काय सांगता आजोबांका या मालिकेचं नाव अहो रात्रीच गेम चालू कारण आता ऐकून घेशाल ना काय का कारण भक्त पुंडलिक ज्याने आई वडिलांचे असंख्य हाल केले भय केले पण ज्यावेळी त्याच्या हे लक्षात आले की मी हे जे काय करतोय ते चुकीचं आहे त्यापासून त्या भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली आणि हे बघून साक्षात पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाला भक्त पुंडलिकावर आणि तो त्याच्या भेटीसाठी त्याच्या दरबारी आलाय आणि भक्त पुंडलिकाला सांगतोय साक्षात विठ्ठल की भक्त पुंडलिका तू तुझ्या आई वडिलांची सेवा करतोय मी तुझ्यावर प्रसन्न झालोय तुझ्यावरती प्रसन्न झालोय तुला काय हवं ते माग पण त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये इतका मग्न होता ऐकच हवं त्याच बघतास काय तर विठ्ठल 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 पाकिस्तानी संतांनी पंडित मुळम आणि मेस्त्री पण बघा त्या भक्त पुंडलिकाला आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणून त्या भक्त पुंडलिकाला साक्षात विठ्ठलाने वर दिला की ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाचा ज्या ज्या ठिकाणी माझ्या नावाचा गजर होईल ज्या ज्या ठिकाणी माझे नाव पुकारलं जाईल तर माझ्या नावाऐवजी पहिले नाव तुझं पुकारलं जाईल म्हणून तू आज आपण भजनामध्ये म्हणतोय पुंडलिकावर दे कारण एवढी ताकद तू आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये आहे लहान मुलांसाठी एवढंच सांगेन कारण बघा आजकाल लहान मुलांना सांगितलेलं तर आपल्या आई वडिलांच्या पाया पडा जर
जमुनीने तर साधं पाणी पण कोण देत नाही. देतास काय? तर खरोखरच एखाद्या वेळी देवाच्या आपल्या पाया पडलात नाही तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांना नमस्कार करा. कारण 33 कोटी देव जरी आपल्या विरोधात राहिले तरी आपलं काही मात्र होऊ शकत नाही, एवढी ताकद आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये आहे. कारण बघा, खूप उंचावर गेलं तरी तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा, अहो झेप कमी पडते. पण आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कारण जर एखाद्या आईला आपल्या बाळाला समोरची वस्तू दाखवायची असेल तर आई आपल्या बाळाला कडेवर घेते. म्हणजे आईच्या मनात एकच असतं, जे मला दिसते ते माझ्या बाळालाही दिसते. म्हणून खूप उंचावर गेलं तरी झेप कमी पडते, पण आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. अहो उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गोष्टी आणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता, त्या आईला सतत मुलांचा ध्यास. हे बघा घेऊन बसले, त्या आईला सतत मुलांचा ध्यास, आपल्या बाळाच्या प्रेमाची धुंदी. त्या बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, हो नका कुणाचा हेवा. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? काहीतरी म्हणा, जग जिंकायचंय का तुम्हाला? पण आईच्या पायावरती डोकं ठेवा, आईच्या पायावरती डोकं ठेवा. या ठिकाणी मी माझं मराठी कविता सादर करते. सन्माननीय महेश तावडे यांच्याकडून आमचे पक्वाज वादक सन्माननीय सागर नाईक यांच्यासाठी 100 रुपयांचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकारले. धन्यवाद.
Thank you.